मोक्का खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार सचिन काते शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात, अखेर ठोकल्या बेड्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधील शेवगावमधून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते. खून, दरोडा आणि थेट मोक्कासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेला सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते याला शेवगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शेवगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून या खतरनाक गुन्हेगाराला आखेगाव रोडवरून अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन काते आणि त्याच्या साथीदारांनी किरकोळ वादातून एका व्यापाऱ्याच्या वडिलांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची 3 विशेष पथके तैनात करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात मोक्का आणि शेवगावमध्ये पॉक्सो अंतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, वैभव कुलबर्मे, नीरज राजगुरू, मोहन बारसे, रामहरी खेडकर, बाजीराव सानप, परशुराम नाकाडे, राजेंद्र केदार, सचिन काळे, रोहित पालवे यांच्यासह शेवगाव पोलिसांनी ही मोठी कामगिरी फत्ते केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.